नमस्कार. गाडगे क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपली पॉडकास्ट सीरीज जी आहे सीईओज ऑफ द बँक त्याचा आज आपण दुसरा एपिसोड घेतोय आणि तो सुद्धा आपण जनसेवा सहकारी बँक लिमिटेड पुणे आणि त्याचे सीईओ शिरीष पोळेकर सर यांच्यासोबत आपण घेतोय. सो बेसिकली जनसेवा बँकेबद्दल सांगायचं झालं तर आज महाराष्ट्रातली एक प्रॉमिनंट बँक म्हणून जनसेवा सहकारी बँकेचा उल्लेख केला जातो. जवळपास 30 ब्रँचेस जनसेवा बँकेच्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि 3,000 प्लस करोडचा बिझनेस मिक्स जनसेवा बँकेचा आहे. आणि त्यांचे जे सीईओ आहेत शिरीष पोळेकर सर आज आपल्यासोबत आहेत. सरांबद्दल सांगायचं झालं तर एक प्रदीर्घ एक्सपिरियन्स बँकिंग इंडस्ट्रीमध्ये त्यांना आहे आणि सरांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये एम.कॉम आणि बँकिंग इंडस्ट्रीमधली सगळ्यात अवघड एक्झाम जी आहे म्हणजेच CIB ती सरांनी कंप्लीट केली आहे. आणि सरांचा जो हातखंडा विषय आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट ट्रेजरी. त्यामुळे आज सरांबरोबर गप्पा मारताना आपल्याला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. इन्व्हेस्टमेंट ट्रेजरी या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आणि सरांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि सरांच्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा सरांची विजन आहे ती सुद्धा आज आपल्याला समजून घ्यायची आहे. सो सर नमस्कार. आपल्या पॉडकास्ट चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. सर, तुम्ही बँकिंग करिअर जेव्हा स्टार्ट केलं किंवा बँकिंग करिअर करावं यामागचं तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? ॲक्च्युली मी सी ए करायचा माझा प्लॅन होता. बरं. पण सी ए करत असताना माझ्याबरोबरची मित्रमंडळी सगळी खो-खो खेळत असताना बँकेमध्ये जॉइन झाली आणि आय वॉज द ओन्ली वन पर्सन. त्यावेळेस मला बँकेमध्ये जॉब मिळाला नव्हता आणि त्यामुळे मला मग बँकेमध्ये करिअर करून पुढे आपण एक काहीतरी मोठी अचिव्हमेंट करून दाखवायची असे ॲम्बिशन्स माझी त्याच वेळेस क्रिएट झालेली होती आणि त्या अनुषंगानं मी नंतर मग माझं पुढे फ्युचर तशा पद्धतीनं मी डेव्हलप केलं. मुळात या फ्युचर डेव्हलपमेंटमध्ये माझा मुंबईमधला जो प्रदीर्घ प्रवास आहे, जवळजवळ 9.5 वर्षाचा, त्याच्यामुळे माझा बँकिंग करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन टोटली चेंज झाला आणि त्याबद्दल मी मुंबईत जो काही माझा प्रवास झाला, त्या मुंबईतल्या प्रवासाला खूप मार्क देईन, की ज्याच्यामुळे माझे कंप्लीट करिअरकडे बघण्याचा टोन जो आहे, तो टोटली चेंज झाला. सो हॅट्स ऑफ टू मुंबई, आर्थिक राजधानी आहे आपल्या देशाची, बरोबर. असा विषय. सर, तुमचा एक 38 प्लस इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि आता तुम्ही सीईओ म्हणून काम करताय. तर या जर्नीबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या करिअरमध्ये काहीतरी असे इन्सिडेंट्स येतात किंवा असे काही टर्निंग पॉईंट्स येतात, की त्यातनं आपलं करिअर पूर्ण बदलून जातं. जसं तुम्ही आत्ता सांगितलं, की मुंबईला असताना ते पूर्ण टर्निंग पॉईंट मिळाला. पण एकंदरीतच ही जी एक जर्नी तुमची आतापर्यंत झाली किंवा अजूनही चालू आहे, त्याबद्दल एक थोडंसं तुम्ही अजून इलॅबोरेट केलं तर? मुळातच 1992 पासून मी ट्रेझरी आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट करत होतो. 92-93 मध्ये आमच्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे त्यावेळेचे इन्स्पेक्टर के.सी. मिश्रा, हे जे गुंतवणूक क्षेत्रातले एक जाणकार आणि अत्यंत म्हणजे खूप डीप नॉलेज असलेला फॅकल्टी आहे. त्यांनी मला कदाचित त्यावेळेस थोडंसं टॅप केलं असावं ओके. आणि त्यावेळेस त्यांनी आमच्या मॅनेजमेंटला सांगितलं, की ह्या व्यक्तीला तुम्ही ट्रेझरी मॅनेजमेंटला का नाही पुढे हे देत. तशी संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करण्याची एक इन्सिडन्स 2001-2 मध्ये घडला, जो म्हणजे केतन पारेखचा जो स्कॅम घडला. ओके. त्या अनुषंगानं त्यावेळेस असलेल्या बँकेमध्ये माझं फायनान्शियल एक्सप्रेसला नाव आलं, की असं-असं या व्यक्तीनं असं-असं केलंय. तर ते निगेटिव्ह होतं ॲक्च्युली. म्हणजे त्या कुठल्याही एपिसोडमध्ये मी इन्व्हॉल्व्ड नव्हतो. मी नव्हतो, माझी बँकही नव्हती. आणि मी जस्ट माझ्या अध्यक्षांना आणि त्यावेळेसच्या GMला आणि CEOना मी ही कहाणी सांगितली. तर ते म्हणले, की "तू प्रेस कॉन्फरन्स तूच घे आणि तूच काय फेस कर." बरं. सो फायनान्शियल एक्सप्रेस आणि सगळे प्रेस कॉन्फरन्सला मी ते तिथं 2002 मध्ये मी सामोरं गेलो आणि तेव्हाच माझी अशी एक ईर्ष्या मानत झाली, की ज्या बेसिकली फील्डकडे किंवा सेगमेंटकडे बँकर्स लोकं बघायला थोडंसं नाराज असतात किंवा ती त्यांना खूप रिस्क वाटते. पण टॉकिंग अबाउट द कोऑपरेटिव्ह बँकिंग, त्याच क्षेत्रामध्ये आणि त्याच सेगमेंटमध्ये आपण स्वतःला झोकून द्यायचं आणि म्हणून ट्रेझरी आणि इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट हा विषय माझ्या दृष्टिकोनात खूप महत्त्वाचा ठरला आणि त्या अनुषंगानं मी पुढे डेव्हलपमेंट पण तशा पद्धतीनं करायला सुरुवात केली. ऑफकोर्स 2001-2च्या स्कॅम जो केतन पारेखचा होता, दॅट वॉज द आय ओपनर फॉर एंटायर बँकिंग सेक्टर, पर्टिक्युलरली कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर. करेक्ट. त्यामुळे मी मॅन्युअली रायटिंग करण्यापासून ते फार इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवरती जातानाचा जो प्रवास झाला, तो अमेझिंग आहे आणि मी त्याबद्दल एक स्वतःला थोडंसं मी नशीबवान समजेन,
की मी टोटल 92चा तो हर्षद मेहताचा स्कॅम असेल, 2001-2चा केतन पारेखचा स्कॅम असेल, 2008-9 मधला ग्लोबल फायनान्शियल क्रायसिसचा विषय असेल, नक्कीच. 2013-14 मध्ये टॅपर टँटमचा जो विषय होता तो असेल, 17 मध्ये डिमॉनिटायझेशनचा विषय असेल आणि नंतर सर्जिकल स्ट्राईक असेल. एवढे सगळे इकॉनॉमिकल अप्स अँड डाऊन्स बघितल्यानंतर मला त्या ट्रेझरीबद्दल एक खूप अप्रूप आहे, की मला खूप वेगळा आणि व्हास्ट एक्सपिरियन्स सगळ्यामध्ये भोगला. आणि आजही मी आता सांगतो, जे की आता अमेरिकेमध्ये घडतंय, ज्या पद्धतीनं ट्रम्प असे वक्तव्य करतायत, आजही अमेरिकेचा 10 इयर पेपर 436-438 लेव्हलला आहे. तो 1 वर्षापूर्वी आपला 715ला होता. तो आज आपला पेपर 6.28ला आला. दे आर रिमेन द सेम. त्यामुळे ती रिस्क घेण्याची जी ॲबिलिटी आहे, ती माझी त्या काळामध्ये तशा पद्धतीनं डेव्हलप झाली आणि म्हणून मला ट्रेझरीबद्दल खूप अट्रॅक्शन आहे आणि त्यामध्ये फोकस करण्याची माझी इच्छा अजूनही आहे. नक्कीच. म्हणजे एकंदरीत असं बघता येईल, की एखाद्या निगेटिव्ह इन्सिडेंटमधनं सुद्धा आपण कसं बाहेर येऊ शकतो आणि उलट त्यातनं जास्त चांगलं शिकता येतं. शिकताय. कारण थोडासा सेटबॅक आलेला असतो. त्यामुळे एक चॅलेंज घेण्याचं पण एक त्याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रेंथ येते. हे नक्कीच आहे. सर, जनसेवा बँक ही पुण्यातली प्रॉमिनंट बँक आहे. येस. तर बँकेचं बिझनेस पोझिशन किंवा फायनान्शियल स्टॅट्स याबद्दल थोडंसं जर सगळ्यांना कळलं तर? आजही आम्ही 3,000 कोटी प्लसला गेलो. जवळ-जवळ 1,046 कोटीचा माझा ॲडव्हान्सेस पोर्टफोलिओ आणि 1,954 कोटीच्या आसपास डिपॉझिटची माझ्या बँकेची असलेली परिस्थिती. आणि मी बेसिकली ट्रेझरीला काम करत असल्याकारणानं आम्ही आमच्या बँकेमध्ये अल्कोला खूप महत्त्व दिलेलं आहे. ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट. बरोबर. त्यामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये रेट वाढवण्याची स्पर्धा चालू झाली होती. ऑफकोर्स डिपॉझिट मोबिलायझेशन हा एक ट्रिमेंडस चॅलेंज टोटल कॉपरेटिव्ह बँकिंगकडे होता. बरोबर. त्यामुळे एव्हरी बँक इज ॲक्चुअली गोइंग फॉरवर्ड, की रेट ऑफ इंटरेस्ट वाढवले पाहिजेत आणि आपण तशा पद्धतीनं डिपॉझिट कॅच केलं पाहिजे. पण आमच्या जनसेवा सहकारी बँकेमध्ये आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये डिपॉझिट रेट्स वाढवले नाहीत. बिकॉज आवर CD रेशो इज हॉव्हरिंग ॲट द रेट ऑफ 54% to 55%, 53-55%च्या रेंजमध्ये. त्यामुळे आम्ही ते वाढवले नाही. आणि आज मी अगदी अभिमानानं सांगू शकेल, गेल्या 2 वर्षात जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आम्ही वाढवले नाही, त्यामधनं मी जवळ-जवळ 27 ते 30 कोटी रुपयाचा इंटरेस्ट पेआउट आम्ही सेव्ह केला. दॅट इज वन ऑफ दी बेसिकली अचिव्हमेंट आय जनरेट फॉर. नक्कीच आहे. कारण माझा CD रेशो वाढत नसेल म्हणून माझं जे काही इंटरेस्ट इन्कम लोन सोर्स होतं, ते कधी एकेकाळी 119-20 कोटीपर्यंत गेलं होतं, ते 90 कोटीपर्यंत आलं. पण ती गॅप मी तशा पद्धतीनं भरून काढली आहे. आणि त्यामध्ये आमच्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट आणि मॅनेजमेंटचा खूप मोठा नक्कीच. हातभार आहे. सर, तुम्ही आता एवढे वर्ष म्हणजे जवळपास 4 दशक बँकिंगमध्ये आहात आणि तुम्ही बरेच डिपार्टमेंट्स बघितलेत, बरेच ठिकाणी काम केलंय. तर इन्व्हेस्टमेंट सेक्टर हा जो आहे किंवा ट्रेझरी ज्याला आपण म्हणतो, आता बँकिंग म्हटलं की मुळातच बँकिंगचं डेफिनेशन आहे टू ॲक्सेप्ट डिपॉझिट्स फॉर गिव्हिंग लोन्स फॉर इन्व्हेस्टमेंट. तर नक्की बँक ट्रेझरी डिपार्टमेंटमध्ये काय करते हे थोडंसं बेसिक सगळ्यांना सांगितलं? बेसिकली बँकिंग बिझनेस हाच रिस्क बिझनेस आहे. आणि बँकिंग बिझनेस इट्सेल्फ अ रिस्क मॅनेजमेंट आय विल से. कारण ज्यावेळेस ₹100 ₹25, आता 18% आपण म्हणूया, 18% SLR ज्यावेळेस तुम्हाला ठेवावा लागतो. बरोबर. या 18% SLRमध्येच खरं बँकेची बॅलन्स शीट फिरवण्याची ताकद आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण हा 18% जो पोर्टफोलिओ आहे, आपण 25% STMमध्ये असं म्हणून कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 25%चा विषय करूया. तर हा जो 25%चा जो SLR आहे, हा मॅनेज करण्याची तुम्हाला खूप मोठी कसरत करावी लागते. बरोबर. कारण बेसिकली बऱ्याच जणांचं असं मत असतं, की ट्रेझरीला प्रॉफिट झाला म्हणजे ट्रेझरी फंक्शनिंग चाललंय असं. प्रत्यक्षात तसं ते नाहीये. ते गैरसमज आहे असं माझं मत आहे. मुळातच इट्स अ मॅनेजमेंट. ट्रेझरी मॅनेजमेंट आहे ते आणि ट्रेझरी मॅनेजमेंट म्हटल्यानंतर व्यवस्थेला मन असतं, पण यंत्रणेला मन नसतं आणि व्यवस्थेला गती नसते आणि यंत्रणेला नीती नसते. असा तो विषय आहे. त्यामुळं ॲसेट लायबिलिटी मॅनेजमेंट करत तुमचं ट्रेझरी मॅनेजमेंट तुम्ही केलं पाहिजे आणि इट्स अ मॅनेजमेंट. इट्स नॉट अ बेसिकली स्पेक्युलेशन काय पोर्टफोलिओ. त्यामुळं या सगळ्या सिनारिओमध्ये त्या पोर्टफोलिओकडे बघताना बेसिकली पहिली गोष्ट म्हणजे सिक्युरिटी, सॉव्हरेनिटी त्याची बघितली पाहिजे. दुसरी लिक्विडिटी बघितली पाहिजे. तिसरा विषय तो रिटर्न बघायला पाहिजे.
त्याचं कारण असं सांगतो, की 2000 ज्यावेळेस 17 मध्ये डिमॉनिटायझेशन आलं, एव्हरी बँक इज हॅव्हिंग द फ्लडेड विथ द डिपॉझिट्स, अ लॉट ऑफ डिपॉझिट्स केम इनटू द बँकिंग इंडस्ट्री. आणि मग ह्या पैशाचं काय करायचं? म्हणजे लिक्विडिटी जशी अतिरिक्त असून चालत नाही, तशी ती नसूनही चालत नाही. त्या अतिरिक्त असण्याचा जो काही दुष्परिणाम पुढच्या 3 वर्षांनंतर बँकांना भोगावा लागला. कारण डिमॉनिटायझेशनच्या आलेल्या पैशातनं करायचं काय? म्हणून बँकांनी खूप पैसे इन्व्हेस्ट केले, पण त्याचं पुढे काय होणार काय आहे? होणार आहे? इन्फ्लेशन कसं येणार आहे? पुढचे चॅलेंजेस काय असतील? याचा कोणी तितका डीपली विचार केला नाही. आणि दुर्दैवानं 2020 मध्ये परत कोविड आलं आणि कोविड आल्यानंतर इंटरेस्ट रेट त्या पहिल्या वर्षामध्ये खूप तुम्हाला बेनिफिट मिळून गेला तो. रेट ऑफ इंटरेस्ट आरबीआयने कमी केल्या मग. पण नेक्स्ट इयरला त्याचे रिपरकेशन्स काय आहेत? त्यामुळे मार्क टू मार्केटमध्ये बऱ्याच बँकांना त्याच्यामध्ये दणका बसला. बसलाय. तर इट्स ॲक्च्युअली मॅनेजमेंट. आणि माझा म्हणण्याचा उद्देश आहे की कोऑपरेटिव्ह बँकांनी त्या त्या सेगमेंटकडे बघताना सुद्धा खूप कॉशियसली बघणं गरजेचं आहे. बिकॉज 25% मध्ये, कारण कुठलाही रेट ऑफ इंटरेस्ट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह इश्यू. आणि ह्या इंटरेस्ट रेट्समध्ये ज्यावेळेस अप्स अँड डाऊन्स होतात, त्याचे इमिजिएट इफेक्ट तुमच्या ट्रेझरी डिपार्टमेंटवरती पडतात. म्हणजे माझ्या 25%च्या इन्व्हेस्टमेंटवरती इमिजिएट इफेक्ट येणार आहे. वेअर एज माझ्या लोन्स अँड ॲडव्हान्सेसवरती तो इफेक्ट ग्रॅज्युअली येत राहतो. तो यू आर हॅव्हिंग अ टाइम टू बेसिकली ॲडजस्ट युअर पोझिशन इन टर्म्स ऑफ लोन्स अँड ॲडव्हान्सेस. पण ट्रेझरी डिपार्टमेंटला ती पोझिशनिंग नसते. इमिजिएट इफेक्ट तुम्हाला येतो, तो इमिजिएट इफेक्ट तुम्हाला कॅच करण्याची सवय लागली पाहिजे. आणि आय एम दॅट वे फॉर्च्युनेट. माझं असं प्रामाणिक मत आहे की जो माणूस इन्व्हेस्टमेंट ट्रेझरी डिपार्टमेंटला काम करतो, त्याला एक मार्केटचा एक वेगळा ब्रॉडर त्याचा डेव्हलप झालेला असतो. त्यामुळे त्याला लोन्स अँड ॲडव्हान्सेसला काम करताना जास्त चांगल्या पद्धतीनं काम करतो जातं असं मला वाटतं. नक्कीच. त्यामुळे तो एक विषय बँकांनी खूप जवळून आणि डीपली बघितला पाहिजे. दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये तर आपल्या पैशाचे म्हणजे ₹100 ₹25 जर मी GSECमध्ये टाकायचे असतील, आणि ते ग्लोबल एन्व्हायर्नमेंट आहे. सो यू हॅव टू स्टडी इन दॅट फॅशन ओनली. दुसरे कुठलेतरी मला ब्रोकर किंवा ट्रेडर काहीतरी सांगतायत त्याच्यावरनं मी माझ्या बँकेचे इन्व्हेस्टमेंट करायचे, इट्स नॉट अ गुड स्ट्रॅटेजी ॲट ऑल. आजही मी सकाळी उठून 9 ते 7 पेपर वाचतो. त्यामुळं मला वाटतं कधी-कधी ती वाचण्याची प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीनं अप टू डेट करण्याकडे घेऊन जाते. नक्कीच. त्याचा फायदा आपल्याला निश्चितच काम करताना होतो. इथे एक नमूद करावंसं वाटतंय की सर नॅशनल लेवलला खो-खो खेळलेत आणि मला असं वाटतंय की खो-खोमध्ये जी चपळता आहे, त्याचा उपयोग नक्कीच सरांना इन्व्हेस्टमेंट मॅनेज करताना नक्कीच झाला आहे. कारण आत्ताच सर म्हटले की इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेझरी मॅनेज करण्याला थोडी चपळता पाहिजे. कारण टाईम जो मिळतो तो खूप कमी आहे. कमी आहे. लोन ॲडव्हान्सेसला शफलिंग करायला थोडा टाईम आहे, पण इन्व्हेस्टमेंटला नक्कीच टाईम मिळत नाही. सर, कोऑपरेटिव्ह बँकेसाठी फंड मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं असतं. Correct. म्हणजे लिक्विडिटी आहे, सॉल्व्हन्सी आहे आणि एकंदरीतच मोठं लोन उद्या डिस्बर्स करायचं म्हटलं, की आधी मला एचओला सांगावं लागतं, की अहो फंड्स आहेत ना किंवा त्याची मॅनेजमेंट करा. तर ही जी तारेवरची कसरत आहे, स्पेसिफिकली टू कोऑपरेटिव्ह बँक्स, ती कशी तुम्ही करता किंवा जनसेवामध्ये काय स्ट्रॅटेजीज तुम्ही फॉलो करता, की ही तारेवरची कसरत थोडीशी रिलॅक्स व्हावी यासाठी? बेसिकली मी माझ्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओमध्ये आजही 35 to 30% जो पोर्टफोलिओ माझा आहे, तो शॉर्ट टर्म ड्युरेशनलाच आम्ही ठेवलेला असतो. आणि वी आर कॉन्स्टंटली डायलॉग विथ अवर लोन डिपार्टमेंट ऑल्सो. फ्रिक्वेंटली ते चॅलेंजेस आम्ही स्वीकारत असतो, की कुठली मोठी प्रपोजल्स या पुढच्या फुटनॅटली सुटणार आहेत किंवा काय कशा पद्धतीनं ओके. आणि तशाच पद्धतीचं मी टेप्समध्ये आणि ट्रेझरी बिल्समध्ये माझी इन्व्हेस्टमेंट 30 to 35% असतेच असते. सो शॉर्ट टर्म लिक्विडिटी मॅनेजमेंट हा मला वाटतं सध्याच्या काळातला एक सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे. की आणि त्याचं उदाहरण मी तुम्हाला देईन. फास्टॅगमध्ये आता जी काही गव्हर्नमेंटनी स्कीम टाकली, ₹3000 भरा आणि वर्षभरात तुम्ही वापरा. पण हे ₹3000 भरल्यानंतर मी वर्षभरात वापरणार आहे की नाही, दॅट इज अ डिफरंट स्टोरीज. त्यामुळे गव्हर्नमेंटला ₹3000 मिळणार. तर तशाच पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज तुम्ही तुमच्या टोटल पोर्टफोलिओमध्ये मॅनेज केलेल्या पाहिजेत. इट इज अ स्मार्ट वे, पण करण्याशिवाय पर्याय नाही. हे नाहीये. कारण शेवटी लिक्विडिटी मॅनेज करताय तुम्ही. त्याच्यामध्ये लिक्विडिटी मॅनेजमेंट करताना कुठेही ऑप्टिमम युटिलायझेशन होत असताना आपण नको ती रिस्क घ्यायची नाही. हा त्याच्यातला भले मग तो कॉन्झर्व्हेटिव्ह अप्रोच असेल, पण इट इज नो इसेन्शियल राइट. बरोबर. नाही, नक्कीच आहे. कारण कोऑपरेटिव्ह बँकेला कोणी वाली नाहीये. करेक्ट. त्यामुळे पैसे कोणाकडे जाऊन मागणं हा कन्सेप्ट नाही. आहेत ते पैसेच मॅनेज करणं हेच खूप महत्त्वाचं आहे. सर, इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेझरी म्हटलं, की बऱ्याच रिस्क आहेत. त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट रिस्क आहे, त्यानंतर लिक्विडिटी रिस्क आहे. सो अशा बऱ्याच रिस्कमध्ये त्यामध्ये आहेत. या रिस्क मिटिगेट करण्यासाठी
एखादा फॉर्म्युला किंवा सूत्र काही असतील का, की जेणेकरून, कारण शेवटी रिस्क ही इनएव्हिटेबल आहे. ती तर आज राहणारच आहे आणि बँकिंग म्हणलं की रिस्क हे आलंच. आलाच. पण ती कमी कशी करता येईल किंवा मिटिगेट कशी करता येईल? आय विल टेक इट इन अ डिफरंट वे सर. सध्याच्या काळामध्ये रिस्कचा खूप बोलबाला होतोय असं आहे एखादं. ती करणं पण गरजेचं आहे. रिस्क ॲव्हर्जन इज अ इसेन्शियल पार्ट ऑफ युअर रूटीन बँकिंग प्रॅक्टिस आय विल से. तर रिस्क ॲव्हर्जन बरोबर मला वाटतं रिस्क टेकर सुद्धा असले पाहिजे. अदरवाईज बँकिंग इज अ रिस्क बिझनेस आहेच आहे. तर यू मस्ट हॅव टेक अ रिस्क ऑल्सो. अदरवाईज मग तो बिझनेस होणारच नाही. नाही. आणि म्हणून मला असं वाटतं म्हणजे ती रिस्क कॅल्क्युलेटेड असली पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. म्हणजे रिस्क ॲव्हर्जनची लोकं जशी बँकेमध्ये असली पाहिजे, तशी रिस्क टेकर असणारा पण एक तुमच्याकडे प्लॅटफॉर्म असला पाहिजे. आणि म्हणून मी म्हणतो, की ज्यावेळेस ट्रेझरी डिपार्टमेंट असेल किंवा लोन डिपार्टमेंटला आपल्याकडे क्रिकेटमधला जो विषय आहे ना, की तेंडुलकर आणि सेहवाग ओपनला येताना एकाने ज्यावेळेस बॅटिंग करायला सुरुवात केली, तो दुसऱ्यानी डिफेंड डिफेंड करायचं. तशा पद्धतीचं तुमच्याकडे टीममध्ये पर्सनॅलिटीज असल्या पाहिजेत. आणि सेकंड थिंग माइंडसेट. हा सर्वात मोठा तर कॉर्पोरेट बँकिंगमधला सर्वात मोठा विषय आहे. यू हॅव टू चेंज युअर माइंडसेट इन अ दॅट वे टू टेक द रिस्क, बट ॲट द सेम टाईम रिस्क ॲव्हर्जन पण तुम्हाला डेव्हलप केलं पाहिजे. फॉर्च्युनेट आम्ही एवढ्याच पद्धतीचे होणे, मी ज्यावेळेस 1987 ला बँकिंग स्टार्ट केलं त्यावेळेस आम्हाला सांगणारा वर्ग मागे होता किंवा शिकवणारा वर्ग होता. तो दुर्दैवाने आज ती संधी या जनरेशनला मिळत नाही. आणि टेक्नॉलॉजीचा पण एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि ह्या टेक्नॉलॉजी पार्टमध्ये ती जनरेशन फास्ट आहे. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की बँकिंगमध्ये दोन्ही डोमेनमधला नॉलेज असलेल्या पर्सनॅलिटीज खूप रेअर आहेत, की जो टेक्नॉलॉजी आणि बँकिंग आहे या दोन्हीचं व्यवस्थितरित्या समीकरण करू शकेल अशा पद्धतीचं. पण दॅट इज द इसेन्शियल पार्ट ऑफ टुडेज बँकिंग व्हॉट आय विल से. आणि कॉर्पोरेट बँकिंगने ते डेव्हलप करण्याची खूप गरज आहे. बरोबर आहे. सर, ट्रेजरी जसं तुम्ही मगाशी उल्लेख केलात, की प्रॉफिट मिळवतोय म्हणजे ट्रेजरी चांगलं चाललंय असं नाही आहे किंवा हे मिथ आहे एक. पण आज कुठल्याही बँकेला जसा कस्टमर महत्त्वाचा आहे, तसं प्रॉफिटही महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक ॲन्युअल जनरल मीटिंग असेल किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग असेल, तेव्हा नक्कीच हा प्रश्न विचारला जातो, की तुम्ही ट्रेजरीत किती मिळवलं? तर हे जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन आहे, ते कसं साध्य करता येतं किंवा ते साध्य करणं कितपत योग्य आहे? प्रॉफिटशिवाय पर्यायच नाही, बरोबर. बट नॅचरल आहे. पण माझी कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. बिझनेस ग्रोथ झाला म्हणजेच प्रॉफिटेबिलिटी वाढते असं अजिबात नाही. माझं म्हणणं आहे की क्वालिटी बिझनेस जर आपण करू शकलो, तरी तुमचा प्रॉफिटेबिलिटी चांगल्या पद्धतीनं वाढू शकते. टेक द एक्झाम्पल ऑफ अवर इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट. जर माझी कॉस्ट ऑफ फंड जर माझी आता 4.70 4.80 असेल, तर वी आर अर्निंग 7.30 रिटर्न ऑन माय इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. इट इज व्हेरी गुड इनफ टू बेसिकली मॅनेज युअर प्रॉफिटेबिलिटी अँड ऑल. सो आपला पोर्टफोलिओ मॅनेज करताना कॉस्ट ऑफ फंड्स आपली काय आहे, ॲडव्हान्सेसचे रिटर्न्स आपल्याला किती मिळत आहे आणि रिस्कसाठी आपण काय पैसे प्रोव्हिजन करण्याची आपली तयारी असली पाहिजे. ह्या सगळ्याची कॅल्क्युलेशन मला वाटतं एक CEO म्हणून किंवा सिनियर मॅनेजमेंटने सातत्यानं त्या पद्धतीनं ह्या चारही गोष्टींकडे बघितलं पाहिजे. कारण शेवटी ऑल दीज आर को रिलेटेड विथ ईच अँड एव्हरी पॅरामीटर. बरोबर. त्यामुळे तशा पद्धतीनं थोडंसं आपण बँकिंग करायला पाहिजे. आणि ग्रोथ करताना मला वाटतं नको त्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करणं किंवा सॅक्रिफाईस करणं व्हॅल्यूशी असेल, एथिक्सशी असेल. तो ग्रोथ हा एक मला वाटतं तो टाईम बिंग असतो. शॉर्ट टर्म व्हिजन आहे. बरोबर आहे. ॲज अ बँकर वी हॅव टू थिंक ऑन द लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह. ओके. शॉर्ट टर्म गोल हे तुम्हाला त्या विशिष्ट पिरियडमध्ये आनंद देऊन जातात, पण बरोबर. ते शॉर्ट टर्म असतात. नंतर नंतर प्रॉब्लेम होतात. सो ॲज अ बँकर आय विल से आफ्टर 38 years एक्सपिरियन्स इन दिस फील्ड, यू हॅव टू थिंक ऑन द लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह. शॉर्ट टर्म विजन विचार करून चालणार नाही. नाउअडेज कन्सेप्ट्स आर चेंजिंग व्हेरी फास्ट, रॅपिडली. पण हे रॅपिडली जे काही चेंजेस होत आहेत, ते चेंजेससुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट करत करत ती ॲबिलिटी तुम्हाला डेव्हलप करावी लागेल. यू हॅव टू ॲक्सेप्ट दॅट चेंजेस अँड मूव्ह फॉरवर्ड असा विषय आहे त्याच्यात. सर, जसं तुम्ही आता म्हणलात, की गोष्टी खूप फास्ट बदलत आहेत. आता AI, फिनटेक आलंय. तर ह्याचा कोऑपरेटिव्ह बँकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटवर काय फरक पडेल का? आणि ह्यातनं काही डायव्हर्सिफिकेशनसाठी काही अव्हेन्यूज असतील का? नाही किंवा डाउन द लाईन 5 इयर्स ह्याच्यातनं काही होऊ शकेल का? बेनिफिट नक्कीच आहेत त्याच्यात. बिकॉज AI घ्या तुम्ही किंवा कुठलेही फिनटेकचं मॉड्यूल तुम्ही जरी घेतलं, दॅट विल गिव्ह द डायरेक्शन. ओके. फ्युचर काय घडणार आहे. पण मला वाटतं ते असेसमेंट करणारी शेवटी माणसंच आहे.
आणि माणसांनी ते प्रत्येकाचं, बिकॉज एव्हरी पर्सन इज हॅव्हिंग अ डिफरंट परसेप्शन हाऊ टू लुक इट फ्रॉम हो. दॅट पॉइंट ऑफ अँगल. तर तिथे बघताना मला वाटतं प्रत्येकाने याचा तुम्हाला फ्युचर ॲनालिटिकल्स गोष्टीसाठी डेफिनेटली वापर होऊ शकतो. पण त्याचा असेसमेंट करणारी व्यक्ती आहे. जेव्हा एखादी बँक अशा गोष्टींसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे इन्व्हेस्ट करेल, त्याच वेळेस मला असं वाटतं मॅनपॉवर सुद्धा त्याच्या युटिलायझेशनसाठी तेवढी सक्षम असली पाहिजे टू युटिलाइज सच काइंड ऑफ ॲक्च्युअली इन्फ्रास्ट्रक्चर फॉर द बेटरमेंट ऑफ फॉर युअर ऑर्गनायझेशन. कारण हे युटिलायझेशन करण्याची जर माझी ताकद नसेल, तर ह्या सगळ्या नवीन येणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याचा उपयोग तुम्ही कसा करणार? ऑफकोर्स फिनटेक असेल किंवा ए असेल, डेव्हलप करणारी शेवटी माणसंच आहेत. तर मला त्याबद्दलही एक सांगायचं आहे. बऱ्याच अंशी कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये हल्ली सिस्टीमला दोष दिला जातो. म्हणजे कोऑपरेटिव्ह म्हणजे सिस्टीम म्हणजे आपली कॉम्प्युटर सिस्टीम CBS असेल वगैरे. पण मला असं वाटतं की CBS मधनं जे काही प्रॉडक्ट तयार तुमच्याकडे होऊन येतं, ते प्रॉडक्ट तुम्ही चेक करताय का? त्याचं डिझायनिंग त्याचं डिझायनिंग आणि बेसिकली इट इज इन अ बँकिंग पर्स्पेक्टिव्ह होतंय का? जो काही ॲप्लिकेशन तशा पद्धतीनं होतंय का? याचा ताळमेळ घातला पाहिजे. अदरवाईज पुढे जाऊन कुठेतरी CBS सिस्टीमनी दिलंय, त्या सिस्टीमला दोष देण्यामध्ये मतलब नाहीये. तर युअर मॅनपॉवर शुड बी इन दॅट पर्टिक्युलर फोकस्ड एरिया असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात CBS आहेच आहे, पण CBS मध्ये काय करायचं आहे आपण ठरवायचं. हे नक्कीच आहे. सर इथं आता एक नमूद करावंसं वाटतं, की सरांना जो एक्सपिरियन्स आहे इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेजरीमध्ये, त्या एक्सपिरियन्समुळे सरांना मागच्याच वर्षी CFO एक्सलन्स अवॉर्ड देखील मिळालं आहे आणि ट्रेजरी एक्सलन्स अवॉर्डसुद्धा सरांना मागच्याच वर्षी मिळालं आहे. त्यामुळे एकंदरीत त्यांच्या उत्तरावरून हे लक्षात येतं, की सरांचा जो एक्सपिरियन्स आहे तो खूपच दांडगा आहे इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेजरीमधला. पण आता थोडंसं आपण दुसऱ्या ॲस्पेक्टकडे जाऊया. तो म्हणजे लोन्स. कारण बँक म्हणलं की परत जसं इन्व्हेस्टमेंट आहे, पण त्याच्या आधी लोन्स पण आहे आणि लोन म्हणलं की NPA आहे आणि NPA म्हणलं की रिकव्हरी आहे. हे सगळं एक चेन सुरू होते. सर तुम्ही जेव्हा 1 फेब्रुवारी 2023ला ॲज अ CEO म्हणून चार्ज घेतलात, तेव्हापासून गेले 2 वर्षात जो काही तुमच्या बँकेचा ग्रॉस NPA खूप प्रमाणात कमी झाला आहे. तर यासाठी तुम्ही नक्की काय केलंत? कारण प्रत्येक CEOला आज एक हे असतं की आपल्या बँकेचा NPA कमी राहायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी काय वापरलीत? तर बेसिकली आपल्याला ॲव्हेन्यू अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. त्याचा आपण योग्य रीतीनं वापर केला पाहिजे असं मला वाटतं. IBC 2016 हे ज्यावेळेस मार्केटमध्ये म्हणजे ज्यावेळेस गव्हर्नमेंटने इंट्रोड्यूस केलं टू अरेज द NPAs हा त्याच्यामागचा बेसिक विषय होता. आणि त्याच नंतरच्या 2 वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडच्या एका बॉरोनी IBCमध्ये एनरोल केलं आणि बँकेला त्याच्यामध्ये जावं लागलं. IBC काय इथनं सुरुवात त्यावेळेस माझ्या बँकेमधल्या काही लोकांची झाली. सो आय हॅव स्टडीड दॅट IBC इन व्हेरी डेप्थ. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की इट्स अ गुड ॲव्हेन्यू. आणि IBC म्हणजे ज्या IBCचा वापर हा रिकव्हरीसाठी नाही आहे. इट्स अ रिझोल्यूशन मेकॅनिझम हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण रिकव्हरी आणि रिझोल्यूशन बोथ आर डिफरंट. ओके. आणि मला असं वाटतं की माझ्याकडचा एखादा बॉरोवर आता स्ट्रेसमध्ये येतोय, तर त्याच्याशी आपण संवाद व्यवस्थितरित्या साधला पाहिजे आणि त्याला जे रिझोल्यूशन मेकॅनिझम द्यायचं आहे, तर इन्स्टेड ऑफ सिटिंग इन अवर केबिन or in a board cabin, we have to tap that type of customers and to pull him in a NCLT. सो त्याला जर NCLTमध्ये नेला तर मला वाटतं आपल्या बिझनेसच्या रिस्क खूप कमी होऊ शकतात. आणि सेकंड थिंग, ते मेकॅनिझम रिझोल्यूशन मेकॅनिझम अशा पद्धतीचं आहे की आय विल से इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर द बँकर्स टू टॅप सच काइंड ऑफ दिस थिंग. कारण शेवटी बाकीच्या ठिकाणी ज्या गोष्टी घडतात, 101 असेल कोऑपरेटिव्ह बँकांच्या बाबतीत, 91 असेल की MCS ॲक्ट, इट्स अ डिलेड प्रोसिजर. IBCमध्ये तुम्हाला 270 दिवसांचं टाईम दिलेला आहे आणि यू हॅव टू गो बाय दॅट पर्टिक्युलर टाईम फ्रेमवर्क. ओके. त्यामुळं त्याला तुम्हाला खूप पंक्च्युअल राहावं लागतं, खूप प्रॅक्टिकली लगेच डिसिजन घ्यावे लागतात. आणि मला वाटतं दिस इज अ गुड ॲव्हेन्यू. कोऑपरेटिव्ह बँक शुड टॅप टू गो फॉर दॅट पर्टिक्युलर मेकॅनिझम. आणि अर्ली वॉर्निंग सिग्नलमध्ये जर तुम्हाला स्ट्रेसवाली अकाउंट दिसत असतील, तर यू टॅप द डोअर ऑफ IBC असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामध्ये आज मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला कंपनी लॉ 2013 हा माहिती असला पाहिजे पूर्णपणे. रेराच्या कन्सेप्ट तुम्हाला पूर्णपणे माहिती असल्या पाहिजेत. आणि बेसिकली टेंडन्सी ऑफ माय बॉरोवर ही फार महत्त्वाची आहे. कारण IBC का आलं त्याच्यामागे बेसिक मूळच असं आहे मला असं वाटतं. जे काही NPA वाढत गेले 2009 नंतर सातत्यानं 14 पर्यंत.
तर बॉरोवरचं जर आपण मेंटॅलिटी बघितली तर दानत आहे, पण नियत नाही आणि नियत आहे, पण दानत नाही. अशा दोन्ही पद्धतीचे बॉरोवर्स आपल्याला दिसतील. तर आपल्याला त्याचा चाणक्षपणा जो आहे तो आपल्या लक्षात यायला पाहिजे आणि त्याला एकमेव चांगलं उत्तर म्हणजे मला असं वाटतं NCLT आहे. शेल्टी आहे. नाही, नक्कीच. कारण IBC मुळातच ॲक्चुअली सरफासी होतंच किंवा बाकीच्या पण हे प्रोव्हिजन्स होत्या, मेकॅनिझम्स होती. पण सर तुम्हाला खरंच वाटतं का IBC तितकं इफेक्टिव्ह आहे? किंवा तुम्ही जर आपण म्हणलं की रेटिंग करायचं, तर IBCला कसं रेट कराल? किंवा कोऑपरेटिव्ह बँकेसाठी IBCचा खरा उपयोग होऊ शकतो का? होऊ शकतो. तो तुम्ही उपयोग करून घेण्यावर पण आहे एक गोष्ट. सरफेसही चांगला आहे का? 100% सरफेसही चांगला आहे. पण शेवटी बॉल इज इन द कोर्ट ऑफ द पोलीस डिपार्टमेंट आणि तहसीलदार आणि मॅजिस्ट्रेट. बरोबर. आजकाल बरेच बॉरोवर्स अशा गोष्टी दुर्दैवाने मॅनेज करतात आणि जो काही टाइम स्लॅग जो आहे त्याच्यातला तो बँकांना परवडणारा नाही. ओके. म्हणजे एखादी प्रोसेस जर तुमची 1-1 वर्ष पुढे जात राहिली, तर टाईम इज द व्हॅल्यू ऑफ द मनी. व्हॅल्यू पण कमी होते. ती व्हॅल्यू पण कमी होते नक्कीच खरं. आणि बेसिकली डिटोरिएशन ऑफ युअर ॲसेट्स. मग त्याचा 1 वर्षांनी 2 वर्षांनी ती पोझिशनमध्ये करून काही उपयोग नाही. सो यू टॅप दिस थिंग्स आणि एव्हेन्यूज आहेत तुम्हाला. ओन्ली द थिंग इज म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेतल्या लोकांचं असं एक परसेप्शन आहे की इट्स अ व्हेरी कॉस्टली अफेअर. IBCमध्ये जायचं म्हणजे इट्स अ कॉस्टली अफेअर. पण बेसिकली IBCच्या जजमेंटमध्ये एक सर्वात विषय ज्यावेळेस ती केस म्हणजे पूर्णपणे संपते, ज्यावेळेस तो जजमेंट येतं, त्या जजमेंटमधला पहिला क्लॉज असा आहे की यू हॅव टू पे द लेंडर्स कॉस्ट फर्स्ट. ती तुम्हाला पे करायचीच आहे. दॅट इज अ फर्स्ट क्रायटेरिया. त्यामुळे मी जी काय आज अमाऊंट बेअर करणार आहे, ती मला 100% परत वापस मिळणार आहे. तो सर्वातला मला वाटतं त्याच्यातलं एक क्रक्स जे आहे ते बँकांनी जाणलं पाहिजे आणि ती जर अमाऊंट मला परत मिळणार असेल, तर वाय वी शुड नॉट गो फॉर दॅट. त्यातनं 4 गोष्टी आपल्याला वेगळ्या-वेगळ्या शिकायला मिळतात आणि कॉर्पोरेट बँकांनी ते लक्षात घ्यावं. त्याचं बेसिकली ते म्हणजे फॉरेन्सिक ऑडिट असेल, ट्रान्झॅक्शन्स ऑडिट असतील, त्याच्यानंतर अर्ली वॉर्निंग सिग्नल्स असतील किंवा ट्रान्सफर कसे काही पैसे म्हणजे डायव्हर्जन ऑफ फंड्स जो विषय आहे किंवा सायफनिंग ऑफ ॲसेट जे आहे फंड्स आहे, या गोष्टी त्याच्यातनं आपल्याला खूप शिकायला मिळतात आणि मला वाटतं ही जी शिकण्याची प्रक्रिया आहे, ही शिकल्यानंतर आपण एक्झिक्यूट पण केली पाहिजे. सो येणारे फ्युचर चॅलेंजेस जे आहेत ते आपल्याला तशा पद्धतीनं मिटिगेट किंवा ॲरेस्ट करता येतील असं माझं व्यक्तिशः मत आहे त्याच्या बाबतीत. नक्कीच, बरोबर आहे. सर लोन म्हटलं की बाकी एलिमेंट्स आहेत. फायनान्शियल आहे, बॉरोवरचं स्टँडिंग बघणं, त्याचा बिझनेस बघणं, सगळं आहे. पण शेवटी कुठेतरी तो विषय येतो आणि थांबतो क्रेडिट वर्दीनेस. करेक्ट. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की दानत आहे पण नियत नाही किंवा नियत आहे पण दानत नाही, असे दोन्ही बॉरोवर्स आहेत. सो ही कुठेतरी क्रेडिट वर्दीनेस चेक करणं म्हणजे ॲट द स्टार्टिंग ऑफ द लोन हे फार महत्त्वाचं आहे आणि यासाठी AI किंवा डेटा एनालिटिक्स आता नवीन जे येतंय त्याचा तुम्ही कसा वापर करू शकता किंवा बँकर्स कसा यूज करू शकतील? डेफिनेटली ह्या टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला फ्युचर चॅलेंजेस काय येणार आहेत की त्या फर्मचे, ती ॲनालिटिकल इन्फॉर्मेशन मिळेलच, वादच नाही. आणि त्याचा अत्यंत चांगल्या रीतीनं वापर जर करून घेतला, तर आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपला पोर्टफोलिओ डेव्हलप करता येऊ शकतो. बरोबर. पण माझं इथं परत प्रामाणिक एक मत आहे, की ऑफ ऑल दीज थिंग्स आर द टेक्नॉलॉजी ड्रिव्हन बरोबर. अँड मॅन बिहाइंड दॅट टेक्नॉलॉजी. असं जर असेल, तर मला वाटतं बॉरोवरला आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीनं वाचता आला पाहिजे. आणि बॉरोवर वाचता येणं हे एक स्किल असं मला वाटतं आणि ते आत्ताच्या गेल्या 5-7 वर्षामध्ये टेक्नॉलॉजीमुळे मागे पडतंय की बरोबर. अशी एक माझी स्वतःची एक खंत आहे. बॉरोवर वाचता यायला पाहिजे असं मी सांगतो, कारण मी 1996-97ला GS पटवर्धन म्हणून जे क्रेडिट मधले अत्यंत जाणकार बँक ऑफ महाराष्ट्रातले होते, त्यांच्याकडे मी क्लासला जायचो. 96, 97 आणि 98 असे 3 वर्ष मी त्यांच्याकडे क्लासला जात होतो. त्यांनी त्या गोष्टी मला तेव्हा सांगितलेल्या होत्या, की माणूस वाचता आला पाहिजे म्हणजे काय करायचं? तर माणसाला बोलतं करायचं, बॉरोवरला तुम्हाला बोलतं करता आलं पाहिजे. बॉरोवर बरोबर गॅरेंटरला पण बोलतं करता आलं पाहिजे. तुम्हाला एन नंबर ऑफ इन्फॉर्मेशन त्याच्यातनं मिळू शकते आणि आजच्या फास्ट मूव्हिंग जगामध्ये ही मला वाटतं ॲब्सेंटिझम कुठेतरी आहे आणि ते ब्रांच मॅनेजरपासून सगळं केलं पाहिजे. तर इथं लॅक्युना जो आहे तो मला असा दिसतो, की टार्गेट्स अचीव्ह करायचे आहेत आणि मला माझा बिझनेस ते करायचा आहे. बरोबर आहे. त्यावेळेस आम्ही कोणी ब्रांच मॅनेजरला कन्सिडरेशनमध्ये घेतच नाही. कसं आहे, तर बेसिकली आता सेंट्रलाइज प्रोसेसिंग युनिट चालू केली किंवा सेंट्रलाइज प्रोसेसिंग सेंटर्स बरोबर डिपार्टमेंट चालू झाली. म्हणजे तुम्ही लोन प्रपोजल आणा आणि ते लोकं सिलेक्ट करतील. सो माय ब्रांच मॅनेजर आर नॉट अवेअर व्हॉट इज द रिस्क इन दॅट पर्टिक्युलर प्रपोजल ॲज सच. त्यामुळे मला असं वाटतं तो स्किल सेट किंवा त्या गोष्टीला अपडेट करायला कुठेतरी मुकतोय
आणि मग आपण म्हणतो की अरे हे या ब्रँडचा परफॉर्मन्स, तर ते तसं नाहीये. तर त्यालाही त्या प्रोसेसमध्ये आणायला पाहिजे. त्यालाही त्याच्यामध्ये काय रिस्क इन्व्हॉल्व आहेत ते त्याला कळलं पाहिजे. ही प्रोसेस त्याला कळायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एआय आणि हे जर आल्यानंतर मला वाटतं तो ब्रांच मॅनेजर तशा पद्धतीनं आला, तर मनुष्य वाचण्याची प्रक्रिया पण मला वाटतं बाजूला न जाता चांगल्या पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला मिळू शकतील. नक्कीच. म्हणजे थोडक्यात बॉरोवरचं रीडिंग करणं प्लस एआय तुम्ही वापरू शकता. कारण दोन्हीचं आपल्याला कॉम्बिनेशन करावं आणि लागेल. कुठेतरी ब्रांच मॅनेजरला तिथे घेणं गरजेचं आहे. कारण बरेचदा आता आम्ही बघतो ऑडिट करताना, की बरेचदा प्रपोजल सी-पी-सीला प्रोसेस होतात. पण कुठेही बॉरोवर, सी-पी-सी आणि ब्रांच मॅनेजर यांच्यात कुठेही एक मीटिंग झालेली नसते. नसतं. त्यामुळे हे प्रॉब्लेम नक्कीच आहे. सर एक आता प्रश्न असा घेऊया आपण, की मला समजा आता जसं तुम्ही आता म्हणालात, की बॉरोवर वाचायचा आहे, तर त्याच्यासोबतच काही डॉक्युमेंटेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर त्याच्यामध्ये काय काळजी घेणं बँकर्सनी हे गरजेचं आहे. कारण होतं कसं आम्ही आता ऑडिट करतानाही बघतो, बॉरोवरला जोपर्यंत अमाउंट डिस्बर्स होत नाही, तोपर्यंत तो कुठेही सही करतो. पण वन्स द अमाउंट इज डिस्बर्स्ड, ही विल नॉट व्हिजिट द ब्रँच. ब्रँचेस. आणि मग नंतर कंप्लायन्स करणं, तो राहून जातो किंवा मग ऑडिटमध्ये निघतं. मग ते काहीतरी कागद घेतली जातात. पण हे कुठेतरी कसं मॅनेज करायचं? तुम्ही जर लेटेस्ट बघितलं असेल, तर क्रेडिट मॉनिटरिंग डिपार्टमेंट किंवा अर्ली वॉर्निंग सिग्नल ही जी कन्सेप्ट येऊ घातली आहे. तर नॅशनलाइज बँकांनी 250 कोटी प्लस असलेल्या ॲडव्हान्सेसमध्ये प्रत्येक ठिकाणी काही एजन्सीज आता अपॉइंट केलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे हा एकदम व्हॅलिड मुद्दा आहे, की एकदा आपण लोन दिल्यानंतर बॉरोवरकडे आपणही जात नाही आणि बॉरोवर आपल्याकडे फिरत नाही. अनलेस अँड अंटिल अकाउंट फॉल इन SMA 2 ऑर इन्व्हॉल्व्ड. जोपर्यंत ते होत नाही, तोपर्यंत बँकर्सही जागे होत नाहीत आणि बॉरोवरही जागे होत नाही. पण बॉरोवर नंतर चाणाक्ष झालेला असतो. असतो. बिकॉज त्याला पैसे मिळाले असतात. बरोबर आहे. तर मला असं वाटतं अर्ली वॉर्निंग सिग्नल आणि क्रेडिट मॉनिटरिंग जो आहे, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि इथं फायनान्शियल लिटरसी ऑफ माय बॉरोवर हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण बॉरोवर हा आपल्याकडे ज्या पद्धतीने सगळेच बॉरोवर तेवढ्या पद्धतीनं फायनान्शियल लिटरेट असतील असंही नाही. पण त्याला ती माहिती करून देणं आणि त्याला त्याच्या गोष्टींची जाणीव करून देणं आणि येणाऱ्या काळामध्ये रेग्युलेशन्स आणि जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स सेट होतील, त्या सेट होण्याच्या प्रक्रियेमध्ये तू सुद्धा जेवढा महत्त्वाचा पाठ करशील, त्या दृष्टिकोनातला पाठ हा जसा त्याला महत्त्वाचा आहे, तसा तो बँकेलाही महत्त्वाचा आहे. कारण बँकेचा एक क्लायंट जर आपला तशा पद्धतीनं लिटरेट झाला, अल्टिमेटली माझे 10 क्लायंट तशा पद्धतीनं लिटरेट व्हायला मदत होऊ शकते. हा त्याच्यातला सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती करण्याची प्रक्रिया मला वाटतं बँकांनी आता करण्याची गरज आहे. कारण एक कुठेतरी ती गॅप आहे. कारण कॉर्पोरेट बँकांचा असलेला क्लास ऑफ द बॉरोवर आणि प्रायव्हेट बँका किंवा नॅशनल बँकांचा असलेला क्लास ऑफ द बॉरोवर याच्यामध्ये ती तफावत आहे. सो वी हॅव टू टेक अ लीड इन दॅट टँडम टू एज्युकेट माय बॉरोवर. हे करावं लागेल, कारण मला माझा बॉरोवर टिकवायचा आहे. खरं आहे. त्याला त्याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि हे महत्त्व कळत असताना त्याला जर कळलं, तर मला वाटतं येणाऱ्या पुढच्या जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्समध्ये कंप्लायन्स पार्ट जो आहे, हा सर्वात महत्त्वाचा मिटिगेट व्हायला मदत होऊ शकेल. होऊ शकतं. नक्कीच. सर गाडगे क्लासेस गेले अनेक वर्ष जे-आय-बी, सी-आय-बीचे क्लासेस आम्ही घेतोय. जनसेवाशी आमचं तसंही रिलेशन आहे कारण बरेच बँकर्स जनसेवातले गाडगे क्लासेसला आलेत. ते जे-आय-बी क्लिअर झालेत, सी-आय-बी क्लिअर झालेत. तुमच्या आठवणीतलं गाडगे क्लासेसबद्दल काही सांगू शकाल का? राजेंद्र गाडगे म्हणजे वडील. हो. तुमचे बाबा, हे माझे खूप चांगले मित्र होते. आणि मी एम-कॉम वगैरे करत असताना किंवा ग्रॅज्युएशन माझं करत असताना, मी देशमुखवाडीतल्या तुमच्या क्लासेसवरती अगदी येता-जाता कसाही सरळ वर जायचो. आणि एम-कॉमचा बराचसा म्हणलं मी अकाउंटन्सी तिथेच बसून शिकलो खूप. पण जरी वेगळे क्लासेसला जायचो किंवा आणि आम्ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जो काही आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता, त्यातले काही जण आता सी-एस झाले, काही जण सी-ए झाले, काही आय-सी-डब्ल्यू आहेत, काही जण बँकांच्या मोठ्या पोस्टवर आहेत. ऑफकोर्स सी-आय-बीला पण त्यांचं महत्त्व. राजेंद्र गाडगे त्यावेळेस आम्हाला नेहमी म्हणायचे, की आपण ज्या बँकिंगमध्ये जायचं असेल, तर बँकिंगमधली अतिउच्च पदवी आपल्याला मिळवता आली पाहिजे. आणि मला वाटतं तोच विषय माझ्या पण जनसेवा सहकारी बँकेतला आज बराचसा स्टाफ म्हणजे गाडगिळ क्लासेसला जातो आणि त्याचा फायदा त्यांना होताना मला दिसतो पण आहे. ऑफकोर्स मी नवीन जनरेशनला ते चॅलेंज म्हणजे काय आव्हानच करेल, की तुम्ही अशा पद्धतीने होमली जिथं टीचिंग जास्त मिळतं, म्हणजे सी-आय-बी करताना लोकांना एक प्रेशर असतं. ते गाडगे क्लासेसमध्ये मला कधी जाणवलं नाही. आणि फ्रेंडली म्हणजे बाबा कदाचित फ्रेंड असतील म्हणून पण पण मला ते कधीही जाणवलं नाही. हे मला मला जे जाणवलेली प्रक्रिया की जे काही गोष्ट आहे,
की माझ्या आताची नंतरची जनरेशन पण माझ्या बँकेतली मला तेच सांगायचं आहे. मला वाटतं ही सर्वात मोठी गाडी क्लासेसची हे आहे अचिव्हमेंट किंवा तो तुमचा ब्रँड आहे असं मी म्हणेन. सर ॲज अ CEO बरेचदा एवढे सगळे चॅलेंजिंग टाईम्स येतात. जसं आपण मगाशी पण म्हटलं स्टार्टिंगला, की अप्स अँड डाऊन्स असतात. आता बँकिंग नॉलेज तर आहेच आहे, पण त्याच्यासोबत लीडरशिप स्किल्स काहीतरी पाहिजेत. कारण हे चॅलेंजिंग टाईम्स फेस करायला बऱ्याच गोष्टी तिथे असणं आवश्यक आहे. तर अशा काय स्किल सेट्स तुम्हाला वाटतात, की चॅलेंजिंग टाईम्सला आपल्याला फेस करायला सोपं जाईल? ॲडव्हर्सिटी इज एन अपॉर्च्युनिटी. आणि मी स्पोर्ट्समन असल्या कारणानं बऱ्याच वेळा मी मुंबईला खेळायला जाताना शिवाजी पार्कवरती आमचा अपोनंट संघ मुंबईतलाच असायचा आणि त्या शिवाजी पार्कवरती त्यांना खूप चेअरिंग किंवा त्यांना हे मिळायचं आणि ऑफकोर्स शेवटी आम्ही ती मॅच जिंकायचो. तर अशा ॲडव्हर्सिटीमध्ये मला वाटतं काम करायला मिळणं दॅट इज अ गुड सॅटिस्फॅक्शन फॉर अस. आणि तीच ॲडव्हर्सिटी मी पण CEO होताना ॲक्सेप्ट केली, जो काही GNPA किंवा आणला होता. आणि माझं ते ॲम्बिशनच आहे की बँकेला पुनश्च एकदा वैभवाकडे तशा पद्धतीनं न्यायचंच. कारण प्रत्येक इन्स्टिट्यूट जसं व्यक्तीला अप्स अँड डाऊन्स आहेत, तसे इन्स्टिट्यूशन्सला पण अप्स अँड डाऊन्स असतात. तेच. पण त्याच्यातनं मला वाटतं खूप काही चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. सो आय एम ऑल्वेज सेइंग की ॲडव्हर्सिटी इज अॅन अपॉर्च्युनिटी फॉर द पीपल टू टॅप दिस थिंग. त्यातनं नैराश्याकडे जाणं वगैरे हा विषयच मनाला चिवला पण नाही पाहिजे, असं मला वाटतं. उलट त्यातनंच इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन झाला पाहिजे. खरं आहे. सर नवीन बँकर्स जे आता येत आहेत किंवा जे जास्ती करून जे ट्रेजरीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्यांना तुम्ही काही टिप्स दिल्यात तर बरं होईल. बेसिकली मला असं वाटतं त्यांचं चौफेर वाचन व्हायला पाहिजे आणि जे काही ट्रेझरीला काम करू इच्छित आहेत, त्यांनी दुसऱ्यांच्या टिप्सवरती रिलाय न राहता स्वतः नॉलेज डेव्हलप केलं पाहिजे. स्वतः मार्केटचा पूर्णपणे फील आणि ॲनालिसिस त्यांनी केलं पाहिजे आणि ते ॲनालिसिस करत असताना माझ्या बँकेला आणि माझ्या पोर्टफोलिओला त्याचे काय मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत याचा त्यांनी पूर्णपणे मला वाटतं ट्रेझरीला 9 वाजता तो ज्यावेळेस तो त्या डेस्कवरती बसतो त्याचा पूर्णपणे अंदाज त्यांनी घेतला पाहिजे. नाऊअडेज नुसता ट्रेझरीला बसलेला जो काही ट्रेडर आहे त्याच्याबरोबर तुमचं मिड ऑफिस आणि बॅक ऑफिस ते सुद्धा तेवढंच सक्षम असलं पाहिजे. नक्कीच. पण दुर्दैवानं असं लोकांना असं वाटतं की बॅक ऑफिस म्हणजे काय, पण इट्स ॲक्च्युअली बोन फॉर युअर ऑर्गनायझेशन इज बॅकबोन. नक्कीच सर. तर तो तुम्ही तशा पद्धतीनं डेव्हलप केला पाहिजे आणि मला वाटतं ट्रेझरी खरोखर ते आजकाल खूप तो स्पेशलाइज जॉब आहे, नो डाऊट स्किल जॉब आहे. नक्कीच. पण मला वाटतं की लोक त्याकडे परावृत्त का होत नाहीत त्याचं बेसिकली मला असं कारण वाटतं की पीपल डोंट हॅव ॲबिलिटी टू टेक द रिस्क हा त्याच्यातला सर्वात मोठा विषय आहे. कारण मी 2001-2 मध्ये बघितलं ज्यावेळेस तो केतन पारेखचा विषय झाल्यानंतर सो मेनी कोऑपरेटिव्ह बँक्स फक्त हेल्ड टू मॅच्युरिटीमध्ये पैसे टाकून द्यायचे आणि गप्प बसायचं. तसं काही नाही. कारण आज मला जर 8.24 8.29 कुपन मी घेतोय 3 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू 8.29 नक्कीच नाहीये. नाहीये. हे असेसमेंट आम्हाला करण्याची सवय कोऑपरेटिव्ह बँकांमधल्या लोकांना नव्हतीच. बिकॉज व्हॅल्यू इज गोइंग टू बी रिड्यूस बाय वे ऑफ इन्फ्लेशन अँड ऑल. बरोबर. तो विषय तो केला पाहिजे आणि मला माझा ट्रेडिंग पोर्टफोलिओ पण डेव्हलप करता आला पाहिजे. बरोबर आहे. ट्रेड व्हायला पाहिजे. पण ते करताना रिस्क कशी मी घ्यायची आणि कुठल्या पद्धतीने रिस्क अव्हर्जन पण करायचं हे पण मला शेवटी ऑफकोर्स एक्सपिरियन्स काउंट्स. पण एक्सपिरियन्स त्या लोकांना मिळाले पाहिजेत आणि त्यांनी थोडं कमअप करायला पाहिजे असं माझं मत आहे त्याच्याबद्दल. सर तुमच्या या सगळ्या जर्नीमध्ये तुमचा फॅमिली सपोर्ट कसा होता किंवा एक त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल? एक तर बेसिकली 2 गोष्टी आहेत. माझे बाबा खूप स्ट्रिक्ट होते. आणि बाबांची इच्छा होती की मुलांनी खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. ती त्यांची इच्छा मी बँकेत लागल्यानंतर कदाचित पुरी झाली असावी असं मला वाटतं. पण पुढचा सगळा सपोर्ट जो आहे तो माझी बायको वाह! आणि माझा मुलगा. माझ्या आत्ताच्या म्हणजे लग्न 91 साली झाल्यापासूनच्या आजच्या 2025च्या आजच्या दिवसापर्यंत मला माझी बायको कधीही असं म्हणत नाही की तुम्ही बँकेत इतका वेळ का देता आणि तुम्ही मला घरच्यांसाठी का वेळ देत नाही, असा एकदाही तिने कधी उच्चार केलेला नाही. आणि दॅट इज द सपोर्टिव्ह सिस्टीम जर तुमच्याकडे असेल, तर मला वाटतं म्हणूनच तुम्ही स्टेप फॉरवर्ड होऊ शकता. कारण रविवार असो, शनिवार असो, मी बँकेत जाणार आहे म्हटल्यानंतर त्याच्या पुढच्या बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली थांबलेल्या असतात. बरोबर आहे. आणि सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणाल तर माझा मुलगा 2रीतनं 3रीत जाताना माझी मुंबईला बदली झाली दादरला आणि इथे. पुढची 10वी 12वी पर्यंत 11वी पर्यंत मिसेसनीच त्याला घडवला. माझं लक्ष फार कमी होतं घरच्या या गोष्टींकडे.
पण तिनंच घडवला. आज तोही तिच्याच क्लासमध्ये एक पार्टनर आहे, त्याचाही स्वतःचा एक वेगळा क्लास तिने घेतलेला आहे. सो आय एम दॅट वे व्हेरी हॅपी. आणि ही सपोर्टिंग सिस्टीम असली तर मला वाटतं तुम्हाला कुठल्या गोष्टींची चिंता करण्याचं कारण नाही. खरं आहे. सर एक शेवटचा प्रश्न घेतो. समजा तुम्हाला असं एक टास्क दिली की कोऑपरेटिव्ह बँकेत काहीतरी मोठा बदल घडवायचा आहे, तर तो एक बदल कुठला असेल आणि का? कल्चरल डेव्हलपमेंट. हं. कल्चरल डेव्हलपमेंट हा करण्याला मला खूप महत्त्व द्यावं असं वाटेल. कारण मी पण आजपर्यंत जवळ-जवळ 1680-1682 लेक्चर्स दिली टोटल कोऑपरेटिव्ह बँकिंग, मग पतसंस्था असतील, कोऑपरेटिव्ह बँका असतील, याच्यात असतील. ट्रॅडिशनल थिंग्स ज्या आहेत त्या घेऊन आपण चाललो पाहिजे. बरोबर. ऑफकोर्स हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स. पण ते करत असताना आपल्याला भविष्याची कास पण धरता आली पाहिजे. आणि हे करत, करत, करत डेव्हलपमेंट करण्यासाठी माझी स्वतःची डेव्हलपमेंट स्किल्स आणि स्किल सेटसुद्धा मी डेव्हलप केल्या पाहिजेत. आणि म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीचा एक जो काळ होता असा नाही का, की नोकरीला चिकटला, लागला म्हणजे चिकटला असंच म्हणायचे लोकं. रिटायर पण तो त्याच बेंचवर, त्याच पोर्टफोलिओ जिथं त्या टेबलवरती होता तिथं. नंतरच्या काळामध्ये लोकं चेंजिंग सिनारिओमध्ये गेली. आणि आजची जनरेशन ही आज इथे आहे, उद्या कुठं असेल मला माहीत नाही. अशा पद्धतीच्या माइंडसेटमध्ये नक्कीच आहे. पण मला वाटतं जे की स्किलमध्ये करणारे लोकं आहेत त्यांना रिटेन्शन करणं हा एक सर्वात मोठा टास्क असेल. आणि म्हणूनच मला वाटतं तो कल्चरल शिफ्ट जी आहे ती करण्याची खूप गरज आहे. कोऑपरेटिव्ह बँकेला खरंच ती गरज. खरंच गरज आहे. आणि प्रोफेशनलिझम ते आणलं पाहिजे. नुसतं बँकर नको आहे, तर प्रोफेशनलिझम यायला पाहिजे. म्हणून मला असं नेहमी वाटतं स्मार्ट हा जो शब्द आहे तो एव्हरी पर्सन ऑफ द स्टाफ ऑफ द कोऑपरेटिव्ह बँक शुड बी अ स्मार्ट इन द सेन्स इन टर्म्स ऑफ प्रोफेशनलिझम. मला माझा बिझनेसला कसा प्रॉफिट होईल हा प्रत्येकाने जर आयम मनात ठेवला तर मला वाटतं इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी फॉर द कोऑपरेटिव्ह बँकिंग सेक्टर. बिकॉज जो काही आरबीआयचा पण स्टान्स गेल्या 2 वर्षामध्ये दिसतो आहे. फक्त तुम्हाला जे मिळते त्याचा बेनिफिट घेण्याची तुमची योग्यता तुम्ही सिद्ध केली पाहिजे असं मला बरोबर आहे. वाटतं. प्रोफेशनलिझम आणणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि ते प्रत्येक लेव्हलला. करेक्ट. म्हणजे असं नाही की फक्त मॅनेजमेंटमध्ये असेल तरच प्रोफेशनलिझम पाहिजे. इट शुड बी फ्रॉम द ग्राउंड लेव्हल टू द टॉप लेव्हल. नक्कीच आहे. सर आज तुम्ही आपल्या पॉडकास्ट चॅनलवर आलात त्यामुळे खूप तुमचे धन्यवाद. आणि तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी कळाल्या. इन्व्हेस्टमेंटमधले कळाल्या असतील, लोनमधले असतील. त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि अशीच तुमची बँकिंग जर्नी अजून मोठी व्हावी हीच तुम्हाला. थँक्स अ लॉट सर. आणि बेसिकली आय एम थँकफुल टू यू फॉर गिव्हिंग मी अन अपॉर्च्युनिटी टू टेंडर माय बेसिकली थिंकिंग प्रोसेस अँड ऑल दिस थिंग्स. ही आज तुम्ही मला संधी दिलीत त्याबद्दल मी पण तुमचा अत्यंत आभारी आहे. व्यक्तिशः मी आणि जनसेवा सहकारी बँक त्याबद्दल तुमचे धन्यवाद देतो. येस. थँक यू. येस. थँक यू सर. थँक यू.